राम राम मंडळी, मी सचिन निकम. आज मी गाडी बाजूला लावले आणि तुमच्याशी बोलायला आले. का माहितीये? कारण ना माझी हे जे टीव्हीवर बातम्या नाटकं बघतोय या लोकांची, डोंगर राजकारण्यांची ना, ते बघून ना माझं रक्त सळसळतंय, डोकं फिरलंय. कारण मी कुंभ राशीचा सरळ बोलणारा माणूस, जे आहे ते आरपार सांगणार. लोक विचारतात, सचिन तू गाडी चालव, कशाला राजकारणात पडतोयस? अरे वेड्यानो, जर मी आज बोललो नाही किंवा तुम्ही आज बोलला नाही तर उद्या आपल्या पोरांना गाडी चालवायला तरी रस्ते उरतील का? काय रस्ते पण अदानीच्या घशात जातील. आज दिल्ली पासून मुंबई पर्यंत काय खिचडी चिचले ते आज मी फोडून सांगतोय तुम्हाला. नीट आहे का? पहिली गोष्ट ही दिल्ली, बरोबर? आपण दिवस रात्र घाम गाळतो, जीएसटी भरतो, आरटीओ चे टॅक्स भरतो. अख्ख्या देशामध्ये सर्वात जास्त पैसा कोण देतं? आपला महाराष्ट्र. कुठलं राज्य देतं सगळ्यात जास्त जीएसटी? आपला महाराष्ट्र. पण जेव्हा हक्काचा पैसा मागायची वेळ येते तेव्हा या दिल्लीला आपण भिकारी वाटतो, बरोबर? आपला पैसा दिल्लीला जातो आणि तिथूनच गुजरातच्या बुलेट ट्रेनला आणि यूपी बिहारच्या रस्त्यांना मिळतो. मग आपल्या वाट्याला काय सांगा? आपल्या वाट्याला मिळतात फक्त टोल नाके आणि खड्डे. आपले मोठे प्रकल्प एका रात्रीत गुजरातला पळवले जातात. ही आपली लूट नाही का? दिल्लीवाल्यांना वाटतंय महाराष्ट्राचे नेते जे आहेत ना, जी हुजूर करणारे आहेत, त्यांचं पण बरोबर आहे. पण त्यांना माहित नाही की हा महाराष्ट्र वाघ आहे, वाघ. एकदा की डरकाळी फोडली ना की दिल्ली बी हादरल. आता चला मुंबईत. मुंबई कुणाची? मराठी माणसांच्या रक्ताची. पण आज मुंबईत काय चाललंय? जिथे बघावं तिथे अदानी. एअरपोर्ट अदानीचं, पोर्ट अदानीचं, वीज अदानीची, आणि आता काय? आता धारावी बी अदानीच्या घशात घालतात. धारावीच्या नावाखाली हे सरकार अदानींना मुंबईची जागा, सोन्यासारखी मुंबईची जागा अंडन म्हणून देते. सध्या मराठी माणसाला घरासाठी विरार, पालघर पळावं लागतंय आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालतायत. हा डाव नाही तर काय? जेव्हा पंतप्रधान आणि अदानी एकाच विमानात फिरतात, बरोबर, तेव्हा समजायचं की महाराष्ट्राचा जमिनीचा सौदा होतोय. म्हणजे पंतप्रधान देशाचा एखाद्या बिझनेसमॅन सोबत प्रायव्हेट जेट मध्ये किंवा विमानात फिरतो तेव्हा समजून जायचं लोकांनी. या नेत्यांचा बोलण्याचा भरोसा करायचा नाही. आपले महाराष्ट्रातले ते नेते तर एक नंबरचे हरामखोर. अंबरनाथ मध्ये काय झालं? कालपर्यंत एकमेकाला शिवी देणारे आज सत्तेसाठी गळ्यात गळे घालून फिरतायत. भाजपाने काँग्रेसची माणसं फोडून सत्ता का स्थापन केली? अंबरनाथ मध्ये आजवर शिंदेची सत्ता होती. आज महाराष्ट्रात कोणाचा कोणावर भरोसा नाहीये. शिंदे आणि बीजेपी एकच होती ना, मग शिंदेची सत्ता तोडायची काय गरज होती? कुणी कुणाचा पक्ष चोरतय, कुणी कुणाची चिन्ह चोरतय. यांना निष्ठा तरी माहितीये का? यांना फक्त तिजोरी माहितीये. आमदार फोडण्यासाठी खोके मिळतात. या लोकांना आमदार फोडायचं झालं तर खोके मिळतात, बरोबर. पण एसटी कामगारांना पगार द्यायला पगार नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्यायला यांच्याकडे पैसे नसतात. हे राजकारण आहे की धंदा? आपण यांना निवडून देतो हे आपलं भविष्य घडवायला. आपण यांना का निवडून देतो? आपलं भविष्य घडवायला ना. पण हे आपलं भविष्य विकायला निघालेत. निवडणुका आल्या की यांना लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवतो. 1500 रुपये देऊन तुम्ही आमचं मत विकत घेऊ पाहता. आम्हाला ना, खरं सांगतो, 1500 रुपये नकोय. आम्हाला आमच्या कष्टाचा दाम हवाय. विकसित महाराष्ट्र म्हणजे काय? जिथे पोरांना नोकरीसाठी वनवन भटकावं लागणार नाही ना, तो विकसित महाराष्ट्र.
जिथे बापाचा दवाखाना जमिनी विकून करावा लागणार नाही ना, तेव्हा होईल विकसित महाराष्ट्र. आणि हे लोक जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टाईज करायसाठी कोट्यावधी रुपये उडवतात. पण आपण जेव्हा गाडी घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा कळतं की किती विकास झालाय. मित्रांनो, शेवटी मी एकच सांगतो, आपण शांत बसलो ना तर हे लोक आपल्याला संपून टाकतील. दिल्लीची गुलामी आपल्याला मंजूर नाही आणि मुंबईची विक्री तर अजिबात नाही. हा व्हिडिओ फक्त बघू नका, हा तुमच्या माझ्या मनातला रागाचा आवाज आहे. उठा आणि बोला आणि जा विचारा त्या सरकारला काय खेळ मांडून ठेवलाय. जास्त लांबवत नाही. जय जय महाराष्ट्र. मला जे समजवायचं ते तुमच्या कदाचित मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेलच नक्की काय चाललंय. मी शॉर्टकट मध्ये सांगायचा प्रयत्न केला की महाराष्ट्राची हालत सध्या काय झाली आहे, मुंबईची हालत काय झाली आहे. तुम्ही याचा एकदा व्यवस्थित विचार करा. तुमचे विचार मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं मुंबई महाराष्ट्राबद्दल.